नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण श्री गुरुदेव दत्त म्हणजेच दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित असणारे दिव्य रूप यांच्या जन्मानिमित्त दत्त जयंती साजरी करण्यात येते. या दत्त जयंतीची पूजा विधी तसेच या दत्त जयंतीला करावयाचे व्रत, दत्त जयंतीला दत्तात्रेयांची पूजा करण्याचे फायदे काय आहेत, तसेच दत्त जयंतीचे महत्त्व काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. दत्तात्रेय हे देवता आणि गुरु यांचे दिव्य रूप मानले जातात. म्हणूनच त्यांच्या उत्साही भक्तांमध्ये ते श्री गुरुदेव दत्त म्हणूनही प्रसिद्ध आहे. गुरु दत्तात्रेय हे नाथपंथ आणि सूफी पंथांसाठी देवत्व मानले जात होते आणि ते त्यांची अत्यंत भक्तीने पूजा करत असत. वैष्णव शैव पंथातही त्यांना गुरुस्वामी, गुरुराज आणि गुरुदेवजी म्हणून संबोधले जात असे. त्यांना गुरूंचे गुरु म्हणूनही ओळखले जाते. सामाजिक समता आणि बंधुत्वाच्या कल्पनेचे मूळ श्री दत्तात्रेयांनी सुरू केले. श्रीमद भागवत ग्रंथानुसार दत्तात्रेयांनी 24 गुरूंकडून ज्ञान आणि अंतर्दृष्टी प्राप्त केली आणि श्री दत्ताच्या नावाने दत्त संप्रदाय मूर्त झाला. एका धार्मिक सर्वेक्षणानुसार दक्षिण भारतात त्यांना समर्पित असंख्य तीर्थक्षेत्रे आहेत. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी श्री दत्तात्रेयांची पूजा करून भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हा पवित्र दिवस दत्तात्रेय जयंती म्हणून साजरा केला जातो. काही हिंदू ग्रंथांमध्ये असेही म्हटले आहे की ते श्री विष्णूचे अवतार आहेत. असेही म्हटले जाते की पूर्वीच्या काळात असुर शक्तींचा संहार लक्षणीयरित्या वाढला होता. म्हणून श्री दत्तात्रेयाने विविध रूपांमध्ये अवतार घेतला आणि असुरांचा नाश केला. दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी श्री दत्त तत्व पृथ्वीवर इतर कोणत्याही दिवसांपेक्षा 1000 पट अधिक गतिमान असते. अत्यंत प्रामाणिकपणे आणि समर्पणाने श्री दत्तात्रेयांचे पूजन करून भक्तांना दत्त तत्वाचा खूप फायदा होऊ शकतो. असे मानले जाते की श्री दत्तात्रेय जयंतीचा प्रसंग जीवनातील प्रमुख समस्या दूर करू शकतो आणि मानवाच्या यशाच्या मार्गातील अडथळे दूर करू शकतो. आता आपण पाहूया दत्त जयंतीची पूजा विधी. पूजा समारंभात भक्त लवकर उठून पवित्र पाण्याने स्वतःला शुद्ध करतात आणि शुभ दिवसासाठी उपवास करतात. पूजा समारंभात फुले, अगरबत्ती, दिवे आणि मिठाई अर्पण केली जाते. भक्त अवधूत गीता आणि जीवनमुक्त गीता सारख्या भक्तिपर ग्रंथांमधून भक्तिगीते गातात आणि त्यांचे वाचन करतात. या दरम्यान भक्तांनी देवतेच्या मूर्ती किंवा प्रतिमेला चंदनाचा लेप, सिंदूर, हळद लावावे. पूजा सुरू झाल्यानंतर भक्तांनी श्री दत्तांच्या मूर्तीभोवती 7 वेळा प्रदक्षिणा लावावी आणि पूजेमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना प्रसाद आणि आरती करावी. हे देखील महत्त्वाचे आहे. मन आणि आत्म्याच्या शुद्धतेसाठी श्री गुरु दत्तात्रेय नमः किंवा ओम श्री गुरुदेव दत्त किंवा हरि ओम तत्सम जय गुरुदत्त सारखे दत्त जयंती मंत्र पठण करणे खूप चांगले आहे. या उत्सवाचे स्मरण करताना ते दत्त महात्म्य, दत्त प्रबोध आणि गुरुचरित्र वाचण्यासाठी आणि 5ही दिवस भजन गाण्यासाठी वेळ काढतात. दत्त जयंती मंदिरांमध्ये मोठ्या थाटामाटात आणि धूमधडाक्यात साजरी केली जाते. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गुजरात सारख्या संपूर्ण भारतात दत्तात्रेयांना समर्पित मंदिरे सजवली जातात. माणिक प्रभू सारख्या मंदिरांमध्ये श्री दत्ताला समर्पित 7 दिवसांचा उत्सव असतो आणि एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत अनेक उत्सव होतात. शिवाय दत्तात्रेय जयंतीचा 7 दिवसांसाठी श्री गुरुचरित्राचे पठण हा एक महत्त्वाचा पारंपरिक विधी आहे जो उत्सव सुरू असतो. आता आपण पाहूया दत्त जयंतीचे व्रत कसे करावे. ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे त्रिमूर्ती अवतार असलेल्या श्री दत्तात्रेयांच्या अनुयायांसाठी दत्तात्रेय उपवास विधी हा एक महत्त्वाचा विधी आहे. या उपवासादरम्यान शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखण्यासाठी भक्त फळे,
दूध आणि इतर सात्विक स्वच्छ अन्न खाण्याऐवजी धान्य आणि शिजवलेले जेवण टाळतात. आध्यात्मिक एकाग्रता राखण्यासाठी मांस, कांदे आणि लसूण यांसारखे तामसिक पदार्थ कटाक्षाने टाळले जातात. तथापि दत्तात्रयांचे भक्त उपवास आणखी एक पाऊल पुढे टाकतात. निर्जला व्रत करतात, म्हणजे पूर्ण दिवस न खाता किंवा न पिता उपवास करणे. असे म्हटले जाते की या कठोर प्रकारच्या उपवासामुळे भक्ती वाढते आणि दत्तात्रयांचे फायदे मिळतात. ज्यांना आध्यात्मिक ज्ञान, संरक्षण आणि सांसारिक आसक्तीपासून मुक्तता प्रदान करण्यासाठी पूज्य मानले जाते. आता आपण पाहूया दत्तात्रय जयंतीला दत्तात्रयांची पूजा करण्याचे फायदे. या शुभप्रसंगी भक्तांना एकाग्रतेची शक्ती मिळते आणि नवीन गोष्टी शिकण्याची त्यांची क्षमता वाढते असे मानले जाते. लोकांमध्ये समर्पण आणि वचनबद्धतेची भावना विकसित होते आणि ते त्यांच्या जीवनात भरभराटीला येतात. सर्वव्यापी मानले जाणारे श्री दत्तात्रय यांच्यासमोर भक्त स्वतःला समर्पित करायचे. ते लोकांना शक्ती देतात आणि त्यांची बुद्धी वाढवतात. ते अहंकाराचा नाश करतात असे मानले जाते आणि म्हणूनच असे म्हटले जाते की व्यक्ती सर्वांसाठी करुणा, प्रेम आणि काळजीने वागू लागते. दत्तात्रय उपनिषदानुसार दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला उपवास ठेवणारे आणि दत्त जयंती पूजा करणारे भक्त असंख्य आशीर्वाद आणि फायदे प्राप्त करतात. भक्तांच्या भौतिक आणि संपत्तीच्या इच्छा पूर्ण होतील. जीवनाच्या उद्दिष्टांचे आणि ध्येयांचे सर्वोच्च ज्ञान आणि साध्यता साध्य होईल. भक्त चिंता आणि अज्ञान भीतीपासून मुक्त होईल. श्री दत्तात्रय तुम्हाला ग्रहांच्या दुष्परिणामांपासून मुक्त होण्यास मदत करतील. हे देव तुम्हाला सर्व मानसिक त्रास आणि पूर्वजांच्या समस्या दूर करण्यास मदत करतील. श्री दत्तांची पूजा केल्याने जीवनात धार्मिक मार्गांची प्राप्ती होण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या आत्म्याला सर्व कर्म बंधनातून मुक्त करू शकाल. भक्तांना त्यांचे अध्यात्म जोपासण्याची आवड निर्माण होईल. आता आपण पाहूया श्री दत्त जयंतीचे महत्त्व. असे मानले जाते की श्री दत्तात्रयांकडे पवित्र त्रिमूर्तींसारखी शक्ती आहे. ते जीवनातील प्रमुख समस्या दूर करतात आणि अडथळे दूर करतात. उपासकांना त्रिमूर्तीची शक्ती दिली जाते. ब्रह्मा, विष्णू आणि शिव जीवनात यश मिळवण्याची इच्छाशक्ती. श्री दत्तात्रयांच्या 6 हातात शंख, चक्र, गदा, त्रिशूल, कमंडल आणि भिक्षा मागण्याचा वाडगा होता. कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात सारख्या अनेक राज्यातील अनेक मंदिरांमध्ये दत्त जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. या दिवशी मंदिरे सजवली जातात आणि भक्त श्री दत्तात्रयांना समर्पित भक्तिगीते गातात. ते स्वतःला शुद्ध करण्यासाठी लवकर उठतात आणि त्यानंतर ते घरी पूजा करतात किंवा श्री दत्तात्रयांची पूजा करण्यासाठी मंदिरात जातात. असे मानले जाते की या शुभ प्रसंगी भक्त अत्यंत प्रामाणिकपणे आणि वचनबद्धतेने श्री दत्तात्रयांची प्रार्थना करतात. त्यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. विशेषतः दक्षिण भारतात श्री दत्तात्रयांना समर्पित अनेक मंदिरे आहेत. ते महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवता आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.